ओम नमो पौंडरिक पांडुरंग बुद्धाय नमः. पाली धम्मलिपी व बुद्धविचार तसेच वारकरी संतांच्या अभंगवाणीतून बुद्धविटेवरी हे आपले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आपण या बुद्धविटेवरी या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि विशेष म्हणजे हे बुद्धविचार वारकरी संप्रदायाच्या संतांच्या अभंगातून आपणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या बुद्धविटेवरून करीत आहे. म्हणून आपण माझा चॅनल बुद्धविटेवरी हे पाहत असल्यामुळे या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज जो मी अभंग घेत आहे तो अभंग आहे श्री संत एकनाथ महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि एकनाथ महाराजांनी जो अभंग आज दिलेला आहे तो वास्तविक पाहता प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडणारं जे सत्य दर्शन असतं त्याच्यावरच आधारित आहे. मग त्याचा अर्थ असा असतो की बाबांनो, आपल्या कुटुंबामध्ये आपले वयोवृद्ध आई वडील असतील, वयोवृद्ध आजोबा पंजोबा असतील, काही अपंग मंडळी देखील असू शकते. तर अशांची काळजी आपण घ्यावी. विशेषतः आईबापाची काळजी आपल्या मुलानं घ्यावी. हाच उद्देश इथं एकनाथ महाराजांनी सांगितलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी जो अभंग दिलेला आहे तो अभंगच मी आता तुमच्या पुढं ठेवत आहे. काही माणसाला सवय असते की ती व्यक्ती गेल्यानंतर आणि मग ती व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या नावाचा उदो केला जातो. जिवंतपणी मात्र त्या व्यक्तीला कोणी पाहत नाही. जिवंतपणी मात्र त्या व्यक्तीला जे पाहिजे ती माया दिली जात नाही. बांधूनो, ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक वृद्धाश्रम पाहतो. वृद्धाश्रम म्हणजे तरी काय की मुलानं आणि सुनेनं आपल्या वृद्ध म्हणजेच म्हाताऱ्या सासू सासऱ्याला काही ठराविक रक्कम देऊन त्या वृद्धाश्रमात पाठवायचं. वास्तविक पाहता त्या एक म्हाताऱ्या जीवाला, त्या वृद्ध जीवाला काय वाटत असेल? त्यांना वाटत नाही का की मी आता माझ्या नातवंडांना माझ्या मांडीवर खेळवावं, आजोबा करून माझ्या नातीनं माझ्या मांडीवर बसावं, मला गालगुचके हवेत, असं प्रत्येक आजोबाजवळ वाटत असतं की. आणि इतक्या दिवस या मुलाला ज्या बापानं मोठे केलेलं असतं, सांभाळलेलं असतं, शिक्षण दिलेलं असतं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो अजून म्हणलं तर सर्व्हिस दिलेली असते, काही जमीन जुमला घेतला असतो, घर बांधलेलं असतं. आणि हे सर्व सोडून त्या म्हातारपणी केवळ ती टाका वस्तू आहे की काय असं समजून त्या सुनेनं आणि त्या लेकानं त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचं. याच्यासारखं महान पाप कुठं नाही. हे सर्वात मोठं पाप आहे बाबांनो. कारण आपली भारतीय हिंदू संस्कृती काय सांगते? कुटुंब वत्सल असावं. म्हाताऱ्या माणसांचा सल्ला वारंवार संसार उपयोगी पडतो याच्याकडं मात्र या लोकांचं ध्यानच नसतं. काय की ध्यान असतं पण हल्लीचं वातावरण कसं आहे? फॅशन, फिरायला जाणं, सिनेमाला जाणं, वेगवेगळ्या हॉटेलात काहीतरी खाणं. मग हे म्हाताऱ्याला अडचण ठरते. एखाद्या वेळेस दोघंही सर्व्हिसला असतात. आता मोठ्या शहरामध्ये सर्व्हिसला वगैरे असतातच. त्यावेळी एवढं मोठं आपलं घर म्हातारीच्या जीवावर सोडून जायला कोणी धजत नाही लवकरात लवकर. काही गोष्टी जरी खऱ्या असतील, काय कदाचित चोरीमारी होणे, म्हाताऱ्या माणसांना कोणी बळजोरीने काय करणं, हे जरी भीती असली तरी म्हाताऱ्या माणसांना जो तुमचा आधार पाहिजे असतो तो मात्र वृद्धाश्रमात मिळत नाही. हे तिथं सांगितलं जातं कुणी? आपल्या एकनाथ महाराजांनी. काय म्हणतात ते बघा.
जिता माय बापन घाली ती अन्न, जिता माय बापन घाली ती अन्न, मेल्यावरी प्रेतावरी, मेल्या प्रेतावरी करीती पिंडदान. जिवंतपणी आईबापाला कधी न अन्न घालायचं नाही. अन्न दिलं तर शिळं पाकं द्यायचं, दिलं तर ते एक तिरस्कारानं द्यायचं. अशी लय उदाहरण, खूप उदाहरण अशी. आणि मग तेच वृद्ध गेल्यानंतर म्हणजे मेल्यानंतर मेल्या प्रेतावरी करी ती पिंडदान. पहा पहा संसारीचा कैसा आचारू, आचारू म्हणजे आचार. पहा या संसाराचं काय आचार विचार आहेत. जिता अबोला या मेल्यावर उच्चार. आणि जिवंतपणी मात्र आईबापाला बोलायचं नाही. अबोला म्हणजे बोलायचं नाही. स्वतःच्याच कामामध्ये म्हणा, स्वतःच्या व्यवसायामध्ये, स्वतःच्याच घरादारामध्ये त्याने व्यस्त राहायचं आणि आईबापाला बोलायचं नाही. आणि तेच आईबाप जर वारले तर मग मात्र छाती फोडू फोडू आणि ओरडू ओरडू त्यांच्या नावाचा उच्चार करायचा. माझा वडील चांगला होता, माझी आई चांगली होती. पण जिवंतपणी मात्र या आईवडिलांचे काय हाल केले असतील ते त्यांच्या जीवाला माहिती असतं. म्हणून बाबांनो, सांगायचा उद्देश एवढाच आहे की जिवंतपणी तरी कमीत कमी आपल्या आईबापाला ज्याला आधाराची गरज असते, म्हातारपणी किंवा जे आपले आईवडील आहेत ना, त्यांना आपल्या आधाराची गरज असते. कारण ते निर्बल झालेले असतात. त्यांना भरलेला तांब्या देखील उचलत नाहीत. काय काय वृद्धांची अवस्था तर अशी असते की त्यांना जागेवरनं उठणं होत नाही. म्हणजे काय काय जर एखादा त्याच्यामध्ये एखादा रोग वगैरे जर जळला असेल, म्हातारपणी अनेक रोग जळतात बाबांनो. आणि तसं जर रोग जर जळलेला असेल तर त्या म्हातारीची काय अवस्था केली जाते त्या लेकांकडून, त्या सुनेकडून, ते पाहत देखील नाही. जित्या मायबापानं करीती नमन. आता हे पहा, आईवडील जिवंत असल्यानंतर त्याचं दर्शन मात्र कधी घेणार नाहीत. पण मेल्यावर त्या दगडापुढं डोकसं आपटू टेंगळं आणतील, नाही का. मग आणि विशेष म्हणजे आईबाप सोडून ते कुणाच्याही पाया पडतील. एखादा पुढारी आला, एखादा आमदार आला, एखादा कोणी आला गावातला, त्याचं दर्शन घेतील. किंवा जे हे गोसावी, ज्याला मी गिरी गोसावी, तुमच्या भाषेत त्याला वारकरी वगैरे धरा. पण या सर्वांपेक्षा आईवडील श्रेष्ठ आहेत. या सगळ्यांची दर्शन घेतली जातील यांच्याकडून. आजकाल हे बंधू गुरु तर तुम्ही पावलावर आहात. केवढे मोठे त्यांचे सत्संग भरतात. तिथं मात्र पैसे देऊन नमन करतील, पैसे देऊन तिथं सायास नवास करतील. पण जिता जागता घरी विठ्ठल आणि पांडुरंग असताना देखील त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. त्याला मात्र बोललं जात नाही. आणि मग जो मुलगा आपल्याला लहानपणी आई बापाला हाक मारत होता, दादा दादा, बाबा बाबा, आई आई वगैरे, तर ते चिमुकल्याचं बोल आठवतात त्या म्हातारपणी त्या मायबापाला. आणि त्याच्यामुळे त्यांना दुःख वाटतं की लहानपणी धुडूधुडू पळत असताना शाळेतून पळत येऊन माझ्या कमरेला मिठी मारणारा माझा चिमुकला आज मात्र मला बोलत नाही. याचं फार मोठं शल्य दुःख त्या म्हाताऱ्या जेवण असतं बाबांनो. आणि म्हणून आईबापांना पहिलं नमन तर आईबापाला करावं लागतं. आपली हिंदू संस्कृती आहे तशी. आईवडिलांना नमन करावं, गुरुला नमन करावं, नंतर देवाला नमन करावं, अशी संस्कृती आहे. आणि म्हणून ही संस्कृती आपण सर्वांनीच जपली पाहिजे. म्हणून जित्या मायबापानं करीती नमन. आणि परंतु ते मेल्यानंतर मात्र डोकीचे केस काढणे करीती मस्तिकी वपन म्हणजे केस काढणे. ते 10व्या दिवशी 3ऱ्या दिवशी मग न्हावी बोलवायचा. मग तिथं मोठ्या नैवेद्य वगैरे दाखवलं, सावडणं म्हणतो आपण त्याला, किंवा राग जमा करणे म्हणतो. आणि मग त्या ठिकाणी केस वपन करायचं. जसं का आता त्याला सुतक आता
पडलेला आहे आणि आईवडिलांची खरोशाला पण त्याला अर्थ काय का बरं, जित्या मायबापानं करीती नमन आणि मेल्यावरती मात्र त्यांच्या नावानं मस्तकाचं ओपन करायचं असतं. जित्या मायबापा धडगोड नाही, महत्वाचं बघायचं आता. कारण खाऊन ते काय खाणार आहे तो म्हातारपणी, किती पचत, जास्तीत जास्त एखादी पोळी, एखादा भाताचा एवढा गोळा, बस त्यांचं अन्न किती व्यस्त असतं. परंतु तेही धड घालायचं नाही, थोडंसं काय आता म्हातारपणी थोडीशी आपली ज्याला म्हणतात स्मरणशक्ती वगैरे थोडीशी चढलेली असतेच की, आणि मग त्याला त्याची स्मरणशक्ती चढल्यामुळं म्हाताऱ्याच्या हातून जर काय एखादी क्षुल्लक जरी गोष्ट घडली तर त्या सुनेनं आणि त्या लेकानं त्याचा मात्र सातवार उभा फाडून काढायचा. असं नाही करावं कधी. कारण मायबापाला जर तुम्ही गोडधोड घातले, त्याच्या आत्म्याला समाधान वाटेल. व्यवस्थित सकाळनं चहा देणे, बिस्किटं देणे किंवा न्याहारीला व्यवस्थित त्यांना पोहे वगैरे करून देणं, दुपारचं जेवण व्यवस्थित देणं, आदरानं त्यांच्या पुढं ताट मांडणं, नाहीतर घे खा म्हणून ताट आदळणं, हे प्रकार हल्ली घडतात. मग म्हाताऱ्यानं जांभळ्या द्यायच्या, म्हातारी म्हणायची कधी ती भाकर, कधी खातोय आम्ही भाकरी तुकडा, आणि मग त्याने आशाने त्या सुनेकडे बघायचं. आणि त्या सुनेने काय करायचं, निष्कारण इकडे तिकडे टिवल्या बावल्या घरात कामच असलं तरी त्याला मात्र दिरंगाय लावायची. जे महत्त्वाचं काम आहे ते ठेवायचं. महत्त्वाचं काय तर या म्हाताऱ्याच्या पोटाला वेळेवर अन्न घालणं, हे मात्र ठेवायचं वेगळं. आणि मग कोणी मैत्रीण आली, कोणी महिला आलं, कोणी मंडळ आलं, त्यांच्यातच गप्पाथीनं रंग व्हायचं. म्हातारीचा मात्र विसर पाडायचा, तिने तिच्यातच गुंग व्हायचं. तर असं न करता त्यांच्या जीवाला जर वेळेच्या वेळे काय खाऊन खाणार आहेत आणि जाणार, ते पण जाणारच आहेत ना. आता किती दिवसाचे ते पाहुणे राहिलेले असतात तुमच्या घरामध्ये. पण तसं नका करू. तुम्ही काय करा, आईबापाची सेवा प्रामाणिकपणे करा. श्रावण बाळानं जशी आपल्या आईबापाची सेवा केली, श्री संत नामदेव महाराजांनी जशी आपल्या आईवडिलांची सेवा केली, पुंडलिकानं जशी आपल्या आईवडिलांची सेवा केली, तसं आणि ते देवत्वाला पावले, तसं कमीत कमी देवत्वाला जरी नाही तुम्ही पावलात तरी मानवतेला तरी पावावं, असंही या अभंगातून श्री संत एकनाथ महाराजांना सांगायचं आहे. आणि म्हणून जित्या मायबापा धडगोड नाही, दुर्लक्ष करायचं. त्यांना गोडधोड तर सोडा, पण जे काय कुटुकडा देताय तुम्ही तेही दुर्लक्षित करायचं, तेही तिरस्काराने द्यायचं नाही का. ताट सारायचं पुढं, सासरीच्या पुढं सारायचं. असं काय ताट सारायचं की ताटातलं निमा भात तर सासरीच्या मांड्यावर पाडायला पाहिजे, सगळ्या अंगणात झालं पाहिजे. म्हणजे एवढा दोष सुनेला नसावा. आता लेक तर काय बघत नसतो घरामध्ये, काय तो बिचारा सकाळ कामाला निघून जातो. आणि मग हे म्हातारी कुणाच्या जीवावर असतात, त्या सुनेच्या जीवावर असतात. आणि मग सून जर मग अशी तशी जर असेल, केवळ केसाचे पिळे देत बसत असेल, तोंडाला लाली पावडर लावलेलीच बसत असेल, तिच्या नटण्या मुरड्यातच तिने जर वेळ घालवला असेल, तर त्या म्हाताऱ्याच्या पोटाला कोणी पाहावं. म्हणून जित्या मायबापा धडगोड नाही, श्राद्ध तळण मळण परवडी बाहे. आणि श्राद्ध मात्र म्हातारे गेल्यानंतर श्राद्ध मात्र बुंदी, जिलेबी येऊ तेऊ करायचं आणि इतरांना ते जेवण घालायचं श्राद्धाचं जेवण म्हणून. आहे का? उठायचं आणि मग त्या म्हाताऱ्याच्या नावाने जो दगड बांधलेला असतो त्याच्यावर गोमूत्र ओतायचं, त्याच्यावर दूध ओतायचं काय, त्याच्यावर चहा वाटायचं काय, त्याच्यावर बिस्किटं ठेवायची काय, किंवा एखाद्या हॉटेलमधून आणलेलं फराळीचं साहित्य ते व्हायचं काय. आणि जर खाणार पिणार जर आईबाप असतील, आई तर पेत नाही, पण बाप जर एखादा खादाडा जर असेल तर त्याच्यासाठी एखादी चपटीसुद्धा ठेवायला कमी करत नाहीत आजकाल. म्हणून सांगायचं मग तिथं महाराज काय म्हणतात तिथं की बाबा जित्या जागत्या आईबापाला तर गोडधोड घातलं नाही, पण आईबाप गेल्यानंतर मात्र तू काय करतो, श्राद्धाच्या जेवणापोटी चांगले तळलेले जिलेबी, लाडू, बुंदी, अमुक तमुक पंचपक्वान तू त्या दगडा पुढे ठेवतोस आणि लोकांनाही खाऊ घालतोस.
त्याचा आई बाबाच्या आत्म्याला काय फरक पडणार आहे का, मिळणार आहे का, नाही ना. जित्या माय बापा गाली प्रधान. हो, अहो हे कलियुग आहे. मुलाची डोकी भडकलेली आहेच काल. आईबापाची ते परवा करत नाहीत. आपल्या आईबापानं आपल्यासाठी काय कष्ट घेतलंय याचा तो कधी विचार करणार नाही ती. आणि थोड्याशा क्षुल्लक गोष्टीवरून आईबापाला शिवीगाळ करणारी सुद्धा नालायक कार्टी ह्या पृथ्वी तलावर आहेत. भारतीय संस्कृती काय सांगते, मातृपितृ देव भव, नाही का. मग हे मातृपितृ देवासारखी माता पिता असताना सुद्धा हे आधुनिक कार्टी काय करतात, त्यांना थोड्याशा चुकीमुळं, मी तर मगाशी तुम्हाला सांगितलंय, वय झालेलं असतं म्हाताऱ्याचं आणि वय झालेलं असतं, थोडीशी बुद्धी किंवा ज्याला आपण स्मरणशक्ती आहे ती कमी झालेली असते. आणि स्मरणशक्ती कमी झाल्यामुळं काय होतं, थोडीशी एक नाजूकशी चूक त्यांच्या हातून घडू शकत नाही असं नाही. पण त्याच्यासाठी मुलाने मात्र त्या आईबापाला एक अर्वाच्य बोलणे काय, तुमचा उपयोग नाही काय, अरे तू कधी मरशील, सुनेने सुद्धा म्हणायचं, म्हातारं किती कटकट करतंय, म्हातारं हिथंच चुकतंय, जायनाही मला अशी जाण्यापर्यंत त्यांना हे कधी जातेत अशी वाट पाहणारी मंडळी काय आहेत, काही मुलं आहेत. त्याला मी मुलगा म्हणत नाही, त्याला मी कार्ट हा शब्द वापरतो. आणि मग जित्या माये बापा करीतो शिवीगाळ करतो आणि गाली प्रधान, गाली म्हणजे शिवीगाळ करणे. जो आईबापाला जिवंतपणे जो आईबापाला शिव्या देतो आणि तो काय करतो, तेच आईबाप वारल्यानंतर त्यांच्या नावानं गाईचं दान करतो, गोदान करतो, ब्राह्मणाला दान दक्षिणा देतो. कशासाठी देतो बाबा, जिवंतपणे तर आईबापाला भरपूर शिव्या दिलेल्या असते त्यानं, आणि मग तोच मेल्यानंतर त्यांच्या नावाने गोदान करतो. कशी दुनिया आहे हो, की याला म्हणजे कुठल्या साच्यात हे मंडळी बसतात असली. अवघड आहे ना हे सगळं अवघड आहे बघा. आणि म्हणून आपल्या साधू संतांना, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आईबापाला जेवढं देवाचं स्थान दिलेलं आहे, किंबहुना मी आता सांगितलेले जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे, इथं पुंडलिक महाराजांचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, नामदेव महाराजांचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, श्रावण बाळाचं उदाहरण सांगितलं तुम्हाला. जसं आईबापाची यांनी सेवा केली तसं तुम्हीही सेवा करावी अशी आमची सारख्याची अपेक्षा असते. श्री संतांची सगळ्याची तशी अपेक्षा देखील असते. आणि म्हणून जित्या माये बापा नदी पाया पाणी, जित्या माये बापा नदी प्याया पाणी. जिवंतपणे आईवडिला साधं पाणी सुद्धा पाजत नाही, तो पाणी सुद्धा पाजत नाही. आणि मेल्यानंतर मात्र पाण्याचं तर्पण करतो काय, आईबापाच्या स्मृतीप्रीत्यर्थ तो पाणपोई टाकतो काय. अरे जिवंतपणे त्या आईबापाला कधी व्यवस्थित तू बघितलं नाहीस, कधी अन्न पाणी बघितलं नाहीस, कधी वेळेवर त्यांना पाणी भरून दिलं नाहीस, आणि तीच मेल्यानंतर त्याच्या नावाने मात्र पाणपोई टाकणार. कारण हा सगळा देखावा आहे. जगाला वाटलं पाहिजे की वा 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 पोराचं आईबापावर किती प्रेम आहे, अरे किती प्रेम आहे. तो श्राद्धाच्या दिवशी तळी भरीव किंवा ज्याला आपण बुंदी लापशी काय असेल ते गोडधोड खाऊ घालतो, ज्यांना की आईबापाच्या कधी तोंडामध्ये गोडधोड घातलेलं नसतो, जो केवळ आणि केवळ शिवीगाळच करत असतो तो. आणि त्यांच्या नावाने पुन्हा मग हा मूर्तीप्रीत्यर्थ गोदान करणे, पंक्ती घालणे, पाणपोई घालणे. मग हे कोणासाठी करतो, हा केवळ जगाला दाखवण्याचा तमाशा. हा केवळ जगाला दाखवायचंय की मी कशा पद्धतीची पुण्यवान आहे. अरे पण तू किती पुण्यवान आहे ते गेलेल्या आईबापाच्या आत्म्यालाच माहिती रे, त्या आत्म्यालाच माहिती आहे. हा देखावा करून समाजामध्ये उच्चभ्रू किंवा समाजामध्ये नाव गाजावं हाच तुझा स्वार्थी उद्देश आहे. तो तुझा स्वार्थी उद्देश आहे, याच्या पाठीमागची काही भूमिका नसते. आणि मग जित्या माये बापा नदी प्याया पाणी, मेल्या पितरा लागी बैसती तर्पणी. तर्पण मात्र पाण्याचं करतो. पुन्हा पिंडापेशी येता मग दंडवट, प्याया पाण्यानं घाली ती सासरा जिता. तो जर म्हातारा असेल, तो जर सासरा आहे
तर त्याला वेळेवर कधी सुनेनं पाणी दिलेलं नसतं बाबांनो, कधी पाणी दिलं नसते. आणि मेल्यानंतर मात्र हे सून जे असते सून त्या पिंडापाशी पिंडदान करताना आपण 3 स्त्रिया 10व्या दिवशी, कोण 7व्या दिवशी करतोय, कोणी 13व्या दिवशी करतं. शक्यतो 13व्या दिवसच आधारला जातो. त्या पिंडापाशी मात्र येऊन मोठा दंडवट घातला जातो. वा 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 वा, काय सासू सासरे यांचं प्रेम. अरे पण यांचं प्रेम हे बेगडी प्रेम आहे. यांचं प्रेम हे जगाला दाखवायचंय. यांचं प्रेम, या प्रेमाला ज्याला म्हणतो आपण तकलादूपणा, स्वार्थीपणा आणि स्वतःचा मोठेपणा गाजवण्यासाठी यांचा एवढा भडीमार असतो. ब्राह्मणाला गाई दान करणे, मोठमोठ्या पंक्ती घालणे, तद्वतच पिंडदान करत असताना मोठमोठे दंडवट वगैरे घालणे. तर म्हणून सांगतो बाबांनो, एका जनार्दनी कृपेचे ताणणे, एका जनार्दनी कृपेचे ताणणे, विधी निषेध दोन्ही आतळ नेदी म्हणे. आपल्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला पाहिजे पहिल्यापासूनच, की ज्या आईबापाची आपण सेवा करतो ती सेवा आपण कायमस्वरूपी आणि अशाच पद्धतीनं राहावी. त्या सेवेमध्ये कधी खंड पडू नये, त्या सेवेमध्ये कधी खंड पडू नये बाबांनो. आणि हे जे विधिनिषेध तुम्ही केलेत ना, आता 3रा पाळणे, 10वा पाळणे, 13वा पाळणे, हे विषय काय आहेत मग का? हे विषय केवळ तुमच्या मनाला, अंतर्मनाला फक्त समाधान देण्यासाठी आहेत. काय? जनार्दनी कृपेचे ताणणे. आता ताणणे या शब्दाचा आपण इथं अर्थ एक वेगळाच घेणार आहोत. ज्याला बालबुद्धी म्हणतो, ज्याला समजत नाही म्हणतो. आता ताणण्याचा अर्थ या अभंगाच्या दृष्टिकोन जर घेतला ना, तर सांगतो माफी असावी मूर्ख, किंवा ज्याला बचपणा म्हणतो, बचपणा नाही का, बाळ हे लहान लेकरांना बुद्धी नसते. तसं यांची जी मनं असते ही मने ताणणे झाल्यासारखी होते. ते सगळं कळतंय पण जाणीवपूर्वक वळवायचं नाही. कळतंय त्यांना आईबापावर प्रेम करावं, आईबापाला व्यवस्थित आंघोळ घालावी, आईबापावर त्यांना अन्न पाणी कपडा लता व्यवस्थित द्यावा, औषध पाणी द्यावं, त्यांच्या झोपण्याची व्यवस्था करावी, त्यांची जितकी होईल तेवढी सेवा करायची. ह्या सेवेसाठी दुसरं त्यांना कोणत्या अपेक्षा असते? त्यांना कुठं 1 एकर 2 एकर काय घ्यायचा असतो का? परंतु हे विशेष निषेध, हे विधी निषेध जे आहेत ना, हे बालल्य म्हणजेच मूर्खपणा. विधिनिषेध दोन्ही आतळ नेदी म्हणे. तर अशा पद्धतीनं इथं आपल्याला श्री संत एकनाथ महाराज असू द्यात, कोणीही असू द्यात, तर ते काय करतात, आपल्याला इथं विधिनिषेध पाळायला लावतात. आणि कुठला विधिनिषेध पाळायला लावतात? तर आईबापाची सेवा करणे, आईबापांना वेळेवर अन्न देणे, आईबापांची काळजी घेणे, एखाद्या आजारपणामध्ये त्यांची काळजी घेणे, अपेक्षा तेवढीच असते बाबांनो. आणि म्हणून या ठिकाणी निरूपण करत असताना तुम्हाला एक सांगतो, अष्टांग साधने करितात योगी, अष्टांगी साधने करितात योगी, परिमन अंगी होत नाही, परिमन अंग होत नाही. जिंकिताची मन साधने साधती, जिंकिताची मन साधन साधती, न जिंकिता फजिती मागे पुढे, न जिंकिता फजिती मागे पुढे. एका जनार्दनी काया वाचा मन, एका जनार्दनी काया वाचा मन, धरून बंधन त्यास करी, धरुणी बंधन त्यास करी. आपल्या वृद्ध मायबापांची सेवा करावी. आणि विशेष म्हणजे त्यांना दुःख न द्यावं, हेच तुमचं पुण्य, हेच आपल्या घरामध्ये तेच विठ्ठल रखुमाई आहेत असं समजून
आपण आपल्या वृद्ध आईबापांना, सुनेने आपल्या सासू सासऱ्यांना, नातवांनी आपल्या आजोबांना व्यवस्थित जर वागणूक दिली, व्यवस्थित त्यांची काळजी घेतली, तर मला वाटत नाही की आपल्या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम देखील संपले पाहिजेत. वृद्धाश्रम म्हणजे काय? ही म्हातारपणी त्या लोकांना दिलेली शिक्षा असते. काय काय सगळे त्या वृद्धाश्रमामध्ये सगळे म्हातारे माणसं असतात आणि आपापल्या घराची आठवण काढून काढून रडतात. हो, काय 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 मी स्वतः पाहिलेलं आहे असं. तर बाबांनो, असं करू नका. एकनाथ महाराजांचा हा अभंग खास तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे. दररोज असे निरनिराळे अभंग मी घेऊन येत जाईन, वेगवेगळ्या विषयावर घेऊन येत जाईन. आणि हो, ज्यांना वारकरी संप्रदायाच्या अभंगातून बुद्धत्वाचं दर्शन घ्यायचं आहे, त्या मंडळींना सांगायचं एक मला की मी संत वाङ्मयातलं काही झेरॉक्स कॉप्या करून ठेवल्या अभंगाच्या. ह्या अभंगाच्या कॉप्या काढून ठेवले, त्या झेरॉक्स काढून ठेवले. ते ज्याला पाहिजे ना त्यांनी मला फक्त फोन केला ना तरी चालेल, मी त्यांना हे पाठवतोय. बघा, हे जवळजवळ 100 पानं आहेत. आणि ज्याला पाली लिपी शिकायची, सम्राट अशोकाच्या काळातली लिपी, त्यांच्यासाठी सुद्धा मी अशी लिपी पाठवून देईन. आणि पुढचं सुद्धा सगळं मार्गदर्शन मी करीन. फक्त पाली लिपी शिकण्यासाठीच एवढी तसदी. बाकी थांबतो तर इथंच. 26 मिनटं झालेत. जय जय पांडुरंग हरी. बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपल्या बुद्ध विटे चॅनलला, बुद्ध विटेवरी या चॅनलला 82 65 07 51 51 याच्यावर आपण आर्थिक दमदान म्हणा किंवा आर्थिक देणगी म्हणा किंवा म्हणा, हां, तर हा आपला पे नंबर आहे, फोनपे नंबर आहे. हा आपल्याकडे असावा. आणि काय आपलं दमदान द्याल ती पाठवून द्यावं. हां, आणि काय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञान वारकरी संप्रदायातलं अभंगाच्या संदर्भामध्ये कुठला मला विषय कुठलाच वर्ज नाही. एवढं मोठं दुःख नाही घडलं, पण मी जिद्द सोडली नाही. आणि आता तर काय पाली भाषा शिकवतो, पाली लिपी शिकवतो, पाली व्याकरण शिकवतो, सगळं करतो. तर घ्या बाबानं, संधीचं सोनं करून घ्या. कारण 2 हार्ट अटॅकमधून वाचून तुमच्यासाठी मी आलो आहे. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. माझा बुद्ध विटेवरी, माझा बुद्ध विटेवरी.